सर्व लाडकी बहिणींसाठी एक खुशखबर आहे, की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की तुम्ही कमेंट करा अर्ज म्हणून आणि आपल्याला प्रतिसाद पण खूप भेटला आहे, की जास्ती लाडकी बहिणींचा अर्ज म्हणून कमेंट पण आलेला आहे, की ज्यांच्यासाठी मी एक फॉर्म आणणार होतो ई-के-वाय-सी साठी. ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही किंवा दुरुस्ती यादीमध्ये नाव आलेलं नाहीये. तर हे फॉर्म तुम्ही भरून दिला, तर तुमचे पैसे कदाचित चालू होऊ शकतात. तर हे फॉर्म कसं भरायचं आहे आणि ह्याच्यासाठी कागदपत्रे काय लागणार आणि हे फॉर्म द्यायचं कुठं आहे? तर ते सगळं सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला मी भरून सुद्धा दाखवणार आहे फॉर्म हे कसं भरायचं आहे. तर आणि मी एक तुमच्यासाठी एक सगळ्या लाडकी बहिणींसाठी ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि ज्यांचे पैसे आत्तापर्यंत आलेले आहेत कंटिन्यू, त्या सगळ्याच लाडकी बहिणींसाठी ज्यांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरलाय त्या सगळ्यांसाठी एक एक मुद्दा आलेला आहे, एक नोटीस आलेली आहे, की त्यांचे पैसे पण बंद होऊ शकतात. त्यांच्यासाठी एक 4 कागदपत्रे आहेत, जे 4 कागदपत्रे त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. जर ते 4 कागदपत्रे नसेल किंवा सरळ नसेल किंवा अपडेट नसेल, तर तुमचे पैसे बंद होण्याची शक्यता आहे. तर म्हणून तुम्ही कमेंट करून सांगा कागदपत्रे म्हणून एवढंच कमेंट करा. मी तुम्हाला डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे दोन्हीमधलं कुठलं पण एक कमेंट करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या बाबतीत कोणते कागदपत्रे आणि काय करावे लागेल ते सगळं तुम्हाला सांगेन मी क्लिअर. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आता जाणून घेऊया, की हे जे फॉर्म आहे ह्याच्याबरोबर कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत. तर ह्याच्याबरोबर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, तुमचं पतीचे आधार कार्ड आणि तुमचे वडील किंवा पतीचे आधार कार्ड. जर समजा वडील, पती किंवा दोन्ही मधले जर कोणाचं निधन झालं असेल, तर त्यांचा मृत्यू दाखला लागणार आहे. आणि तुमचं जे आधार कार्डवर आता सध्या कुणाचं नाव आहे, म्हणजे वडिलांचं नाव आहे किंवा पतीचं नाव आहे, त्यांचंच आधार कार्ड लागणार. नाहीतर असं नाही की तुम्ही अपडेट करून घेतलेलं आहे पतीच्या नावाने आणि तुम्ही द्यायला लागले वडिलांचं आधार कार्ड, तसं नाही चालणार. आणि तुमचं लागणार रेशन कार्ड, तुमचं बँक पासबुक आणि तुमचं एकतर लिव्हिंग सर्टिफिकेट नाहीतर बर्थ सर्टिफिकेट. हे कागद एवढे लागणार आहेत. आणि त्यानंतरनं हे जे फॉर्म आहे, हे जेवढे जे कागदपत्र आहेत ना, ते सगळ्यांचे कलर झेरॉक्स काढायचा आहे. कारण की कलर झेरॉक्स जर काढला तुम्ही, तरच ते तुमचं पुढे जाऊन तुमचं फॉर्म जे आहे, ते सगळं व्यवस्थित चेक होतो. कारण की जी ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स असतात, ती कोण-कोण देतात चालते म्हणून. तर त्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतोय. मी ऑफिसमध्ये बघितलेलं आहे, ब्लॅक अँड व्हाईट जे झेरॉक्स असतात चेक करायला प्रॉब्लेम येतात. त्यामध्ये एक-एकदा नंबर, नाव सरळ क्लिअर दिसत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे, मी सगळ्यांना पण मी तसंच करतोय माझ्या शॉपमध्ये पण, की तुम्ही कलर झेरॉक्स काढा, तुमचेच चान्सेस अप्रूव्ह होण्याचे जास्त असतात म्हणून. तर ह्यामध्ये हे जे फॉर्म आहे, हे फॉर्म आता तुम्हाला मी कसं भरायचं आहे, ते तुम्हाला मी दाखवतो फॉर्म. तर हे फॉर्म आता बघा, ह्यामध्ये काय लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. ओके. तर अर्जदार यांनी ज्या महिला ज्या आहेत लाडकी बहीण जे फॉर्म भरलेले त्यांचं नाव, असं पूर्ण नाव, आधार कार्डवर जे नाव आहे ते पूर्ण नाव इथं लिहायचं आहे. आधार क्रमांक, त्यांच्या आधार कार्डचा नंबर. त्यानंतरनं अर्ज क्रमांक म्हणजे आता इथं गोंधळ करू नका. अर्ज क्रमांक म्हणजे जिथं तुम्ही पहिलं फॉर्म भरला असेल वगैरे किंवा तुम्ही मोबाईलमध्ये भरला असेल, तर ते तुम्हाला मेसेज आलेला होता. तर त्यामध्ये अर्ज क्रमांक आलेला असते किंवा त्यांच्याकडे पण असेल. जर असेल तर तुम्ही भरा, नसेल तर काही सुद्धा चिंता नाहीये. तुम्ही सोडू शकता, ते स्किप करू शकता. कारण की खूप सारे असे लाडकी बहीण आहेत, की त्यांच्याकडे आता मोबाईलच नाहीये, फुटलेला आहे, हरवलेला आहे. ते सगळं असं म्हणजे कारणे आहेत भरपूर. तर त्यामुळे तुम्ही अर्ज क्रमांक स्किप करू शकता, भरण्याची काही आवश्यकता नाहीये. तर त्यानंतरनं पत्ता जे आहे तुमच्या आधार कार्डवर जे ॲड्रेस आहे, तेच ॲड्रेस तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे. तुम्ही राहताय समजा आता कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये, पण तुमच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस आहे सांगलीचा. तर तुम्ही सांगलीचाच आधार कार्डवरचा ॲड्रेस टाकावा लागणार आहे. आणि तुम्हाला हे जे फॉर्म द्यायचं असेल, तर तुम्हाला जे ॲड्रेस आहे तुमच्या आधार कार्डवर, तिथेच तुम्हाला फॉर्म द्यावा लागणार आहे. तुम्ही पुणा, यवतमाळ, जिथं नाशिकमध्ये कुठे राहत असाल, तर तिथं नाही चालणार. तुम्ही सांगलीचा ॲड्रेस आहे, तर सांगलीतच द्यायला लागणार. तर तिकडचा ॲड्रेस असेल, तर तिकडचं द्यायचं. आणि त्यानंतर खाली येते, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभार्थी असून माझा लाभ डॅश डॅश पासून बंद झाला आहे. तर हे जे आहे ह्यामध्ये तुमचं जे पैसे कधीपासून बंद झालेले आहेत. म्हणजे समजा आता डिसेंबर मध्ये पैसे आले असतील तुम्हाला आणि त्यानंतर पैसे आले नाही. तर तुम्हाला डिसेंबर पर्यंत पैसे नाही आले. तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत पैसे आलेले आहेत. कारण की प्रत्येक महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात वितरण होतोय. तर तुम्हाला समजा आता डिसेंबरमध्ये पैसे आल्यात म्हटल्यावर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे आल्यात. तर समजा तुम्हाला जानेवारीमध्ये पैसे आल्यात, तर तुम्हाला डिसेंबर पर्यंत पैसे आलेले आहेत. तर हे तुम्ही बघून तुम्ही ते लिहायचं आहे, की तुम्हाला डिसेंबरमध्ये पैसे आले असेल, तर तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत पैसे आलेले आहेत. म्हणजे तुम्ही असं समजून डिसेंबर, जानेवारी असं तुम्ही लिहायचं. पासून बंद झाला आहे असं लिहायचं आहे. त्यानंतर खाली येतं ठिकाण. तुमच्या आधार कार्डवरती जे ॲड्रेस आहे, तिथलं जे ठिकाण आहे तेच ठिकाण लिहायचं आहे. आणि तारीख तुम्ही ज्यावेळी फॉर्म देत असाल
ते तारीख तुम्ही घालू शकता. जर तुम्ही ते नाही घातलात तरी पण चालेल, कारण की ते त्यांनी घालतात अंगणवाडी सेविकावर. तर त्यानंतर तुमचा जे मोबाईल नंबर, आता जे मोबाईल नंबर चालू आहे आणि आधार कार्डला जे लिंक आहे, तेच इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर समजा कोणाचा आधार कार्डला मोबाईल जे नंबर लिंक होतो ते कुठे हरवलेला आहे, तर तुमचा चालू नंबर टाका. कारण की त्यावर तुम्हाला कदाचित तिथनं कॉल येऊ शकतो. म्हणून तुम्ही चालू नंबर टाका. ओके. आणि इथं साइडला तुमच्या अर्जदाराची सही. तिथं सही करायचं आहे तुम्ही साइडला. तर ह्यामध्ये मी खाली आणि परत हे कागदपत्रे काय लागणार, जर तुम्हाला पाठीमागच्या वेळी म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये कळालं नसेल, तरी सुद्धा ह्यामध्ये खाली लिहिलेलं आहे. आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी आधार कार्ड, लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड. जर कोणाचं निधन झालं असेल, तर त्यांचं मृत्यू दाखला. आणि त्याच्या खाली लाभार्थी टीसी झेरॉक्स. टीसी झेरॉक्स यांनी काय, की लाभार्थीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला. या दोन्हीमधलं कुठलं पण एक चालतो. दोन्हीमधलं कुठलं पण एक चालतो. आणि लाभार्थी रेशन कार्ड. लाभार्थी रेशन कार्ड सुद्धा हे तुम्हाला सगळे कलर झेरॉक्स ह्या अर्जला, मी जे हा अर्ज दाखवलो तुम्हाला, ते अर्ज आता हे स्क्रीनवर अर्ज येईल. तर हे अर्जला तुम्ही हे कागदपत्रे कलर झेरॉक्स सगळे जोडून तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा तुम्ही ह्याच्याकडे महिला बालविकास मंडळ, तिथे तुम्ही हे फॉर्म देऊ शकता. जर समजा अंगणवाडी सेविका घेत नसेल, तर तुम्ही डायरेक्ट महिला बालविकास मंडळाकडे जाऊन तुम्ही हे फॉर्म द्यायचा आहे. तिथनं हे जे फॉर्म आहे वरती जाणार. मग त्यानंतर तुम्हाला त्यांना तुम्ही विचारायचं आहे की ह्याची यादी कधीपर्यंत येईल, कारण की त्यांच्याकडे ही नावाची यादी येणार आहे. त्यामुळं त्यांच्याकडे यादी आली तर त्यांनी मग ते तुम्हाला कळवून देईल की कधीपर्यंत यादी येईल, तुमचे नाव येईल. जर माझ्याकडे काय आलं तर मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देईल त्याबद्दल पण. तर हे तुम्हाला माहिती कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.